सोलून घेतलेला आहे, पाहू शकतात ताजा आहे आणि मक्याचं सीझन आहे, पावसाळा चालू आहे, त्याच्याकरता मी मका आणला बाजारातनं आणि आज मी करणार आहे मक्याचा ढोकळा। त्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये। 4 मिरच्या, तिखट कसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे। 1 इंच आलं, म्हणजे बारीक तुकडे करून घ्यायचे। आता याला पहिला आधी मी फिरून घेणार आहे, मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पहिला आधी असंच थोडंसं फिरून घ्यायचं आहे। बघा थोडंसं जाडसर आहे, मक्याचं वाटलेलं आहे, पाणी न घालता मी वाटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। चण्याचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, पाव वाटी आहे। आंबट दही, दही नसेल तर निंबू घ्या, एक अख्खा निंबू घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातला रवा भिजण्याकरता 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे मक्याची। आता ह्याच्यामध्ये रव्यामध्ये मक्याची पेस्ट ही घालून घ्यायची आहे। मीठ, हळद, इनो, थोडंसं इनो ते पाणी, ते सगळे मिक्स करून घ्यायचे। थोडंसं तेल मिक्स कर। हळद टाकतो आपण, जे आतमध्ये मटेरियल टाकलं हळद इनो, तेव्हा जरी घातलं तेल तरी चालेल। आता मी वरून घातले तेल, तुम्ही तेव्हा जरी घातलं तेल डायरेक्ट तरी चालेल। आता या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे केकचं भांडं घेतलंय, तुमचा डब्बा असेल तर डब्बा घेतला तरी चालेल। भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये जाळी ठेवली आहे, ढोकळ्याचं भांडं ठेवून द्यायचं आहे। आता ह्याला चांगली वाफ घ्यायची आहे, त्याच्यात हे झाकण ठेवून देऊया। मस्त आपला ढोकळा तयार झालाय। ते पण आता इकडे देऊ आपण फोडणी, ढोकळ्याची तयारी करूया। फोडणीची तयारी, राई चांगली तडतडून घ्यायची, चांगली फोडणी द्यायची राईला। हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं हिंग, ढोकळा मी एका डिश वरती काढून घेतलेला आहे, घालून घ्यायचे। आता ही थोडीशी वरून कोथिंबीर, आता आपण कट करून घ्यायचा ढोकळा। मक्याचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तशी जाळी आली ढोकळ्याला।